पाय हे वर्तुळाचा परीघ भागिले व्यास हे गुणोत्तर. व्यास मोजणे सोपे आहे, मात्र परीघ मोजणे अवघड आहे, कारण तो वक्र आहे. परीघावरून पुढे जात असताना सतत दिशा बदलत राहते. एक प्रयत्न अगदी प्राचीन काळापासून केला जात आहे, तो म्हणजे दोरीच्या सहाय्याने अंतर मोजणे. आता आपण याच पद्धतीचा वापर करून परीघ मोजून पायची जास्तीत जास्त अचूक किंमत काढायचा प्रयत्न करू. आज आपण काही कृतींच्या मदतीने पायची किंमत कशी काढायची ते शिकणार आहोत. आपल्याकडे काही वर्तुळाकार गोष्टी आहेत, जसे की गोलचकती, लहान मोठे कापलेले गोलाकार, दोऱ्याचे रीळ, पट्टी, कात्री, कागद, स्केच पेन. या वस्तूंच्या सहाय्याने आपण पायची अचूक किंमत काढू. या खेळात नेहा आणि नीता ही कृती वापरून पायची अचूक किंमत काढणार आहेत. ए नीता, तुला माहितीये का आपल्याला पाय काढायला खूप अवघड जातं ना. हो, मला अजिबात आवडत नाही. हो ना, म्हणूनच ना आमच्या शाळेत एक कृती शिकवली आम्हाला. करूया आपण? हो हो चालेल, मी तुला दाखवते, मग त्याच्यानंतर तू कर. चालेल. हे बघा, असं दोरा ना ह्याच्या भोवती गुंडाळायचा. असा दोरा ना मी ह्याच्या भोवती गुंडाळला आणि तो इथे कापला. आता मी पट्टीने हे मोजते. ह्याचा परीघ घेतो आता 25 सेंटीमीटर. आणि आता याचा व्यास मोजूया. इथे काप बरं आता. हा, हे येतं 8 सेंटीमीटर. मला तिकडचं कागद दे ना. हे घे. म्हणजे आता हे काढायला ना बाईंनी खूप सोपी ट्रिक सांगली. म्हणजे 25 परीघ भागिले व्यास, म्हणजे तुम्हाला पायची किंमत जवळजवळ मिळते. हो, म्हणजे आता ह्याचं उत्तर येतं हा, म्हणजे उत्तर येतं 3.125. अगं हे पायच्या व्हॅल्यू जवळच येत आहे. हो, म्हणजे असं करून आपल्याला पायची किंमत काढता येते. किती सोपं आहे ना हे. हो, मला खूप आवडलं. हे मला अजून एकदा करून दाखव ना, मग मी करते. हे घे, माझ्याकडे ना 2 कापलेले गोल आहेत कुठले तरी. ठीक आहे, मी याने करते. आता पुन्हा मगाच सारखं पहिले आपण दोरी गुंडाळून घेऊया याला. अगं थांब, इथून आत गेली, मी मदत करते तुला. ते इथे आलं. काप. अगं काप ना पहिले. अरे विसरलेच. तिकडून घट्ट पकड. 18.7. 18.9 ते 9 आहे. आता याचा आपण पुन्हा व्यास मोजूया. खाली ठेवूनच ना.
इथे काप बरं. सहा सेंटीमीटर. आता मगाच सारखं पुन्हा. म्हणजे 18.9 भागिले 6 हा. केल्यावर आपलं उत्तर येईल, हो ना? हो हो. म्हणजे हा, म्हणजे याचं उत्तर येतं 3.15. वा, किती छान आहे. आता मी करणार. थांब मी धरते. हो, थांब आपण असं वळवू म्हणजे तुला धरायला सोपं पडेल. इथून खाली घे जरा. बघ आलं का इकडे? हा, आलं. थांब थांब धर. थांब पण बाजूला करून घेऊ. हा पसारा झाला की. 15.7 येत आहे ना ते. हो हो, म्हणजे याचा परिघ आला 15.7. हा, आणि काप. हम्म. 5 सेमी येत आहे ना ते. हो हो, 5 सेंटीमीटर. 5 सेंटीमीटर. दे मी सोडवते. सात ना. 15.7 भागिले 5 म्हणजे याचं उत्तर आलं 'अरे, ही तर पायाचीच किंमत आली. हो ना, किती जवळ आला तुझा. शाबास. आता एक काम कर, असंच ना घरातल्या सगळ्या गोलाकार वस्तूंचं परिघ आणि व्यास काढ, म्हणजे तुला पायाची किंमत मिळेल. चालेल? चालेल. आपण काय शिकलो? दोरीच्या मदतीने वर्तुळाकार वस्तूचा परिघ आणि व्यास कसा काढायचा. वर्तुळाकार वस्तूंच्या पायाची किंमत काढली. स्वाध्याय. बांगडी, ताट, भिंतीवरील वर्तुळाकार घड्याळ यांच्या पायची किंमत काढा.